नमस्कार, मी प्रशांत कदम. महापालिकांचे निकाल तर लागले. राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या. पण बऱ्याच ठिकाणी पॉवर गेम जो आहे, तो प्रत्यक्ष निकालानंतर सुरू झालेला आहे. आणि जे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत नव्हते, ते पक्षसुद्धा या पॉवर गेममध्ये आता एकमेकांच्या विरोधात आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातली लढाई. कारण सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे लागलेलं आहे. मुंबईमधल्या महापौर पदाचा सस्पेन्स अजूनही बाकी आहे. आकडेच असे आलेले आहेत की त्याच्यामध्ये बऱ्याच शक्यतांना वाव आहे. आणि या निमित्तानं एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्हा सगळ्यांचं लक्ष जरी मुंबईकडे असलं तरी या पॉवर गेमचा जो पट आहे तो आहे ठाणे आणि एकूण सगळा जो MMR रिजन आहे त्या ठिकाणी. कारण तिथं एकनाथ शिंदे यांची आणि भाजपची लढाई गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. आणि बऱ्याच घडामोडी घडतायत. म्हणजे अशा घडामोडी घडतायत की भाजप आणि काँग्रेस एकत्रित येऊ शकतात, ही जी कल्पना कोणी केली नव्हती, ती घटना सुद्धा अंबरनाथमध्ये झालेली आहे. आणि ती सुद्धा याच संघर्षामधून झालेली आहे. एकमेकांना शह आणि काटशह देण्याचं हे राजकारण या लेवलला पोहोचलेलं आहे. काही गोष्टी कोर्टापर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत. आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे युती करताना सुद्धा शिंदेच्या सोबत काही ठराविक ठिकाणीच भाजपने युती केली. म्हणजे मुंबई, नवी मुंबई आणि सॉरी, नवी मुंबई नाही, मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या 3 ठिकाणी भाजपने युती केली. बाकीच्या ठिकाणी मात्र ते स्वबळावरती लढले. आणि तिथं आता महापौर पदाचा गेम सुद्धा बऱ्याच इंटरेस्टिंग लेवलला पोहोचलेला आहे. तर याच निमित्तानं काय नेमकं चालू आहे हे शह आणि काटशहाचं राजकारण शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत 2 ज्येष्ठ पत्रकार, संदीप प्रधान सर आणि जयेश सामंत. सगळ्यात सुरुवातीला संदीप प्रधान सर, मला तर म्हणजे थोडीशी बॅकग्राऊंड समजून घ्यायची आहे की हे जे सगळं शिंदे आणि भाजप यांच्यात चालू आहे आणि ते ज्या ठाणे पट्ट्यात चालू आहे, ते ठाणं नेमकं आहे कोणाचं? म्हणजे आधी जेव्हा शिवसेना एकत्रित होती तेव्हा सुद्धा भाजप आणि शिवसेनेत संघर्ष चालू होता. आता एक नवीन शिवसेना तयार झाली, ती ठाकरेंना शह देण्यासाठी तयार झाली, तरी सुद्धा मग हा संघर्ष थांबलेला का नाहीये? कशासाठीचा संघर्ष आहे हा नेमका? नाही, एकेकाळी आपल्याला जर माहित असेल तर रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्या रूपाने इथं भाजपचं वर्चस्व होतं. जगन्नाथ पाटलांसारखे नेते आहेत डोंबिवलीतले, की ज्यांनी इथं भाजप जनसंघ म्हणजे मुळात जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संबंधित अशा संघटना यांनी इथे खूप पूर्वीपासून पाय रोवला. कालांतराने जेव्हा शिवसेना भाजप युती झाली तेव्हा आपल्याला माहितीये की शिवसेनेने इथली जी काही जमीन आहे ती बरीचशी भाजपकडून खेचून घेतली. म्हणजे राम कापसे यांना उमेदवारी नाकारून लोकसभा निवडणुकीमध्ये इथं शिवसेनेने उमेदवारी घेतली. अर्थात त्यापूर्वी ठाणे शहराचं जर म्हटलं तर ठाण्यांनी शिवसेनेला पहिल्यांदाच सत्ता दिली. म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जर सगळ्यात पहिली. जलद कोणी सत्ता दिली असेल तर ती ठाण्याने दिलेली आहे. त्यामुळे ओके. ठाणे आणि शिवसेना यांचं नातं खूप जुनं आहे. पण एकूण हा जिल्हा किंवा इतर आजूबाजूचा प्रदेश आहे याच्यामध्ये पाय रोवताना कुठेतरी शिवसेनेने भाजपकडची ही सगळी इथली जी काही भाजपचा पाय रोवला होता तो सगळा काढून त्यांना हे करून बाजूला करून शिवसेना इथं उभी राहिलेली आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या काही नेत्यांना कदाचित आता असं वाटत असेल की एकेकाळी इथं आपण मजबूत होत होतो. आपण जर इथं त्यावेळेला समजा शिवसेनेला वाव दिला नसता तर कदाचित आजही आपणच इथं असतो. आणि त्यामुळे त्यातून सुद्धा एक मला असं वाटतं की भाजपच्या लोकांमध्ये किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये कदाचित अशी भावना असू शकते की इथं पाय रोवला पाहिजे. मुळामध्ये याची सगळ्याची सुरुवात कुठं झाली तर जेव्हा युतीची चर्चा सुद्धा पूर्ण झाली नव्हती त्यावेळेला डोंबिवलीतले 4 नगरसेवक शिंदे सेनेतून भाजपमध्ये आले आणि तिथून मला असं वाटतं कुठेतरी एक वादाची ठिणगी पडली. अर्थात त्यावेळी भाजपकडून असं सांगण्यात आलं की नाही, तळ कोकणामध्ये शिंदे सेनेनी म्हणजे शिंदेच्या शिवसेनेनी भाजपची काही मंडळी पदाधिकारी यांना तिथं किंवा माजी नगरसेवकांना तिथं आपल्यामध्ये घेतलं आणि त्यामुळे आम्ही इथं डोंबिवलीमध्ये त्यांचे 4 लोक इथं फोडले. पण इथे जे 4 नगरसेवक फोडले त्याच्यातून हा वाद सुरू झाला. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर मग अंबरनाथ, बदलापूर जिथं शिंदेच्या शिवसेने म्हणजे शिंदेचेच म्हणायला पाहिजे, ते शिवसेनेचेच होते पण शिंदेचाच तिथे वर्चस्व होता. त्यांचे जे नगराध्यक्ष होते
ते जाऊन आता तिथं थेट लढतीमध्ये भाजपने आपले नगराध्यक्ष बनवले. त्याच्या पुढचा अध्याय जो रंगला तो ज्याचा तू मगाशी प्रशांत उल्लेख केलास तो आहे की उपनगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे अंबरनाथ मधली, तिथं खरं तर जरी हे स्वतंत्र लढले असले तरी सुद्धा एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकले असते आणि शिंदेना ते उपनगराध्यक्ष पद देऊ शकले असते. पण तिथं काँग्रेस बरोबर युती केली. म्हणजे ज्या काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे यांनी युती करून महाविकास आघाडीचं सरकार बसवलं आणि त्यामुळे भाजपचा चडफडाट झाला, तळपायाची आग मस्तकाला गेली, त्याच काँग्रेस बरोबर तिथं सत्ता बनवण्यामध्ये कुठेतरी भाजपला कुठल्याही प्रकारे काही वैषम्य वाटलं नाही किंवा काही चुकीचं वाटलं नाही आणि त्यांनी काँग्रेसला बरोबर घेतलं. त्याच्यानंतर त्या काँग्रेसच्या नगरसेवकांना काँग्रेसनी कारवाई केली म्हणून स्वपक्षात घेऊन टाकलं. त्याच्यानंतर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे त्यांचेही लोक बरोबर घेतले आणि अशा प्रकारे शिवसेनेला शिंदेना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मग शिंदेंनी सुद्धा त्याच्यावर कुरघोडी केली आणि राष्ट्रवादीच्या मंडळींना आपल्या बरोबर घेऊन त्यांनी आपल्या पद्धतीने तिथं उपनगराध्यक्ष पद बसवलं. स्वीकृत नगरसेवकाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी 2 ठराव झालेले आहेत. एक नगराध्यक्षांच्या उपस्थितीतल्या बैठकीत झालेला आहे आणि एक ती मिटिंग संपल्यानंतर उपनगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंगमध्ये स्वीकृत सदस्य झालेले आहे. त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये भाजपने 3 पदं घेतलेली आहेत, दुसऱ्या बैठकीमध्ये शिंदेंनी 3 पदं घेतली आहेत आणि आता तो वाद जो आहे तो प्रलंबित आहे. सांगायचं तात्पर्य काय की आणि आता डोंबिवलीमध्ये सुद्धा कल्याण डोंबिवलीत सुद्धा तशाच पद्धतीचा प्रयत्न चाललाय की भाजप तिथे महापौर बसवणार का उद्धव ठाकरेंचे नगरसेवक फोडून वगैरे तिथे शिंदे आपला महापौर बसवणार. म्हणजे एकूणच सत्तेसाठी ही स्पर्धा सुरू आहे आणि बेसिकली असं आहे की शिंदेचा जिथं पाया मजबूत आहे तिथंच त्यांना कुठेतरी कमकुवत करण्याचा प्रयत्न हा भाजपकडून सुरू आहे. तोच प्रकार आपल्याला अजित पवारांच्या बाबतीमध्ये दिसतोय. त्यामुळे निवडणुकांचं जेव्हा नारळ फोडला तेव्हा अमित शहा यांनी मुंबईत येऊन जे म्हटलं होतं की 2029ला आम्हाला कुबड्यांची गरज नाही, म्हणजे आपल्याला असं वाटलं होतं की निवडणुकीच्या अगोदरच कोण बरं आपले पत्ते उघडे करतं. पण अमित शहांचा पुढचा गेम प्लान किंवा भाजपचा गेम प्लान इतका पक्का झाला होता की त्यांनी आधीच इशारा दिला की आता आम्हाला तुमची हळूहळू गरज नाही आणि 29 पर्यंत आम्ही या सगळ्या कुबड्या फेकून देणार आहोत आणि त्या कुबड्या फेकून देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या आत्ताच्या बोलण्यातनं बऱ्यापैकी इतिहास या संघर्षाचा समोर आलेला आहे. जयेश, तुमच्याकडनं मला हे जाणून घ्यायचंय की नेमकं आत्ता म्हणजे काल सुद्धा ठाण्यातनं विधान आलेलं होतं, भाजपच्या नेत्यांनी केलेलं होतं की महापौरपद आम्हाला पण मिळालं पाहिजे म्हणून. तर या लेवलला शिंदेंना जो शह दिला जातोय त्याची नेमकी कारणं काय दिसतात आणि सध्या या ज्या मुंबई पलीकडच्या सगळ्या महानगरपालिका आहेत, मीरा भाईंदर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, इथली ही लढाई का इतकी महत्वाची झालेली आहे दोघांसाठी सुद्धा? नाही, मला प्रशांत पहिला मुद्दा म्हणजे महत्वाचा असा वाटतो की हा मुळात मला ठाण्याचा पॉवर गेम वगैरे काही वाटतच नाही. हे सगळं जे सुरू आहे ते पूर्णपणे शिंदेंना त्यांच्याच अंगणात कसं थांबवता येईल या दृष्टीने भाजपाने जी काय गेल्या 6-7 महिन्यांपासून जी काय आखणी केलेली आहे तर त्याचा हे सगळं आपल्याला आता प्रतिबिंब उमटताना दिसतंय. एक गोष्ट लक्षात घ्या, महापालिका निवडणुकांसाठी शिंदे कमालीचे आग्रही होते की युती झाली पाहिजे आणि ती एका महापालिकेपुरते आग्रही नव्हते, ते पुणे 29 महापालिकांमध्ये युती व्हावी यासाठी पहिल्या दिवसापासून आग्रही होते. भाजपाचा जर एकूण आपण प्रवास पाहिला या दरम्यानच्या काळात कोणी पुण्याचे पहिले फोडले वगैरे हा वेगळा भाग आहे, पण एकनाथ शिंदे यांचे जे सुपुत्र आहेत, जे खासदार श्रीकांत शिंदे यांचे जे अतिशय निकटवर्ती आहेत, त्यांचे ब्लू आईड बॉय म्हणून ओळखले जातात ते महेश पाटील वगैरे वगैरे ही सगळी मंडळी, त्यांना आपल्या गोटात आणून रवींद्र चव्हाणांनी शिंदेंना अडचणीत आणण्याचा सुरुवातीचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कुठेही म्हणजे जिकडे जमेल तिकडे आपण स्वबळावर लढू शकतो का याची चाचपणी मुळात भाजपाने सुरू केलेली दिसते. नंतरच्या टप्प्यात हिवाळी अधिवेशनाचा काळ तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर शिंदे दिल्लीला गेले, मग रवींद्र चव्हाणांना दिल्लीला बोलवण्यात आलं, मग रवींद्र चव्हाण नागपुरात घाईघाईत परतले, सकाळी 9 वाजताच्या तिकडच्या थंडीत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि सगळीकडे महायुती होईल असं त्यांनी जाहीर करून टाकलं. पण जे काय वरून फरमान आलं त्यातून ते सगळं घडलं. मुळात इथे देवेंद्र फडणवीस किंवा रवींद्र चव्हाण यांची तशी इच्छा होती का? म्हणजे अलीकडच्या काळात तुम्हाला आठवत असेल एक कैलाश गोरंट्यालचा एक व्हिडिओ बाहेर आला आणि त्यात ते निकालानंतर
आणि त्यात देवेंद्र फडणवीस त्यांना असं म्हणतात, तुम बोले और हमने युती तोड दी, अभिनंदन वगैरे वगैरे, म्हणजे अगदी अगदी उत्साहाने बोलत होते. तर असाच व्हिडिओ फक्त आता रवींद्र चव्हाणांचा बाहेर आला नाही एवढाच मुद्दा आहे. अदरवाईज अशा स्वरूपाचा आनंद त्यांना तिथे होता. अंबरनाथ बदलापूरमध्ये त्यांनी काय केलं? अंबरनाथ बदलापूरमध्ये युती करायची नाही आणि अंबरनाथमध्ये जो शिंदेचा मुलाचा मतदारसंघ आहे तिकडे देवेंद्र फडणवीस शेवटच्या दिवशी सभा घेतात आणि असं म्हणतात की आता भयमुक्त अंबरनाथ करू. म्हणजे भयमुक्त म्हणजे कोणापासून भयमुक्त? हे फक्त वाळेकरांच्या भयापासून मुक्त होतं का? तर इथपासून जो काही सध्या नंतरचा जो प्रवास सुरू झाला आणि नंतर फक्त ठाणे शहरात जो शिंदेचं ठाणे आहे तिथे शिंदेना केकवॉक द्यायचा आणि आजूबाजूची जी सगळी शहरं आहेत म्हणजे नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, काही प्रमाणात उल्हासनगर असेल, अगदी कल्याण डोंबिवलीत पुन्हा पायात पाय घालणं आहे ना. कल्याण डोंबिवलीत पण त्यांनी काही पूर्ण केकवॉक दिलेला नाहीये. आणि लक्षात घ्या, नवी मुंबई, मीरा भाईंदर ही शहरं पण मोठी शहर आहेत. गावगावा ठाण्याचा जरी होत असला तरी आर्थिकदृष्ट्या आपण MMR मधली जी काही तगडी शहरं आहेत ना त्यामध्ये या शहरांचा समावेश होतो. आणि या शहरांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी, रवींद्र चव्हाणांनी युती होणार नाही अशाच पद्धतीची आखणी केली. म्हणजे तुम्हाला अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आठवत असेल तर एकनाथ शिंदे गणेश नाईकांना भेटले मंत्रालयात आणि आता तुम्ही युती करा असं म्हणून ते बाहेर पडले तिथून. पण त्यानंतरही ती युती काही झाली नाही. त्यामुळे हा सरळ जो काय म्हणतात त्याला, हा जो सरळ भाजपाचा जो प्रयत्न आहे ना तो एकनाथ शिंदेना त्यांच्याच अंगणात म्हणजे ठाणं द्यायचं. म्हणजे एक दोन मोठ्या नेत्यांमधली एक चर्चा माझ्या मध्यंतरी कानावर पडली आणि भाजपाचे काही नेते देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांना असं म्हणत होते की अरे आपण ठाणं देऊन टाकलं, ठाणे द्यावी, चांगला स्कोप होता आपल्याला, आपण किमान 50-55 तरी जागा सहज जिंकू शकलो असतो. ठाणं वाढतंय, ठाण्याचा तोंडवया बदलतोय, हे सगळं भाजपाला पोषक आहे. तर त्यावर त्या चर्चेचा मतितार्थ नंतर पुढे असा निघाला की आपण शिंदेना ठाणं दिलं, पण उद्या जर मुंबईत आपला महापौर बसला, मीरा भाईंदरमध्ये जर भाजपाचा महापौर बसला, नवी मुंबईमध्ये भाजपाचा महापौर बसला, अंबरनाथ बदलापूरचा आपण नगराध्यक्ष बसवलेलाच आहे आणि समजा उद्या कल्याण डोंबिवलीत काही प्रयोगानंतर आपला महापौर बसला तर जिंकलं कोण? आपण जिंकलो का शिंदे जिंकले? तर हे सरळ शिंदेना अडचणीत आणण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. शिंदे हे मान्य करोत अथवा न करोत, पण त्यांच्याच अंगणात त्यांना वेढा, ठाणं त्यांना द्यायचं आणि चारू बाजूनी त्यांना वेढायचं, असा सरळ हा प्रयोग आहे. खरं आणि नक्की आपण म्हणजे तेच म्हणतोय की मुळात भाजपनं काय केलेलं आहे तर अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिका अजितदादांच्या ताब्यात नाहीयेत. त्यात म्हणजे पुणे तर मागच्या वेळी पण नव्हती, पिंपरी चिंचवड किमान त्यांना होप्स होते की तिथं आपण सत्ता मिळवू शकू. ज्यावेळी या 2 लोकांना तुम्ही सत्तेत घेऊन बसलेला आहात पण मुळात कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी त्यांच्या हातामध्ये काही नसेल तेव्हा त्यांचं नेतृत्व क्षीण होणार आहे आणि त्याच्यातून भाजपचा ग्राफ जो आहे तो महाराष्ट्रभर पसरत जाणार आहे. हे सगळं नाट्य जे आहे ते याच्यामध्ये आता आपल्याला महापालिकेमध्ये दिसतंय. संदीप सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पण आहे की आता किती ठिकाणी शिंदे निगोशिएशन किंवा बार्गेन करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत की त्यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती भाजप प्रत्येक दृष्टीनं कमी करत चाललेलं आहे? नाही, मला असं वाटतं की मुंबईमध्ये म्हणजे जे काही संख्याबळ आलेलं आहे ते पाहता शिंदेना बऱ्यापैकी बार्गेनिंगला स्कोप आहे. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शिंदेनी मुळामध्ये 55 जागा देऊ करणाऱ्या भाजपकडून 91 जागा मिळवणं मुंबईमध्ये, हीच त्यांची एक मला असं वाटतं खूप मोठी अचिव्हमेंट झालेली आहे निवडणुकीच्या म्हणजे जागा वाटपाच्या काळामध्ये. म्हणजे भाजप जर समजा खरोखर यांना 50 जागा दिल्या असत्या शिंदेना आणि जास्त जागांवर लढला असता तर कदाचित भाजप आता 89 जागांच्या ऐवजी 100 किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर गेला असता. तर त्याच्यासाठी शिंदेची उपयुक्तताच राहिली नसती आणि 50 जागा घेऊन शिंदेनी किती जागा आणल्या असत्या? म्हणजे इतक्या जागा सुद्धा त्यांच्या आल्या नसत्या ज्या आता आल्या, 27-29 काय ज्या आल्या त्या. तर त्यामुळे मला असं वाटतं की शिंदेनी हे ओळखलंय की भाजपचे गेम प्लॅन काय आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये ते त्या जागांवर ते अडून राहिले. म्हणजे जसं आता जयेश म्हणाला तसं इतर महापालिकांमध्ये काय होईल त्याच्याकडे थोडंसं त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं किंवा बघितलं की ठीक आहे तिथे भाजपला आता जे काही करायचं ते करू देत, पण आपल्याला खरं खेळायचं मैदान आहे मुंबई आणि ठाणे आहे. आणि त्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा त्यांनी भाजप तिथे 55 जागा मागत होतं पण त्यांना 40च जागा देऊ केल्या
आणि त्याच्यातल्या सुद्धा 8-9 जागा या मुंब्रा कळवा भागातल्या असल्यामुळे तिथला पेपर हा भाजपसाठी कठीण होता आणि त्यामुळेच भाजप तिथे ठाण्यामध्ये थोडी पिछाडीवर राहिली. आणि त्यामुळे जसं आता जयेश म्हणाला तसं की ठाण्याचं मैदानही शिंदेच्या हातात राहिलं. त्याचं कारण असं आहे की शिंदेंनी अत्यंत धूर्तपणे ठाण्यामध्ये त्यांना जास्त जागा मिळू दिल्या नाहीत शिंदे भाजपला. आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये आपला जो आग्रह आहे जागांचा तो कायम ठेवला आणि त्याप्रमाणे त्यांनी केल्यामुळेच आज नाही म्हटलं तरी त्यांचे जे कोणी नगरसेवक आहेत त्यांचं महत्व वाढलेलं आहे. त्यांना आता त्यांनी हॉटेलमध्ये नेऊन त्यांचं प्रशिक्षण वगैरे करतायत. कदाचित ते त्यांना भाजप बाबा आपल्या बाबतीत काय काय करू शकतं, कुणाला कसे कुठून फोन येऊ शकतात, काय येऊ शकतं, महाशक्ती काय करू शकते याचंही याचं प्रशिक्षण देत असते. कारण माझे प्रशांत, मी इतक्या सुरस आणि कथा म्हणजे जयेशनी सुद्धा ते ऐकले असतील, इतक्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत त्या गुवाहाटीला जाण्याच्या. म्हणजे कुणीतरी एक मंत्री एका कुठल्या त्यांना फोन आला, मग ते एका ठिकाणी गेले, त्यांनी वेषांतर केलं, त्यांनी टॅक्सी पकडली, ते चर्चगेटला गेले आणि चर्चगेटहून ते वसईच्या गाडीत बसले, वसईला एक गाडी होती तिथून ते सुरतला गेले, अशी एक कथा आहे. एका उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, एका मंत्र्याच्या घराच्या पाशी पोलीस येऊन त्यांनी बंदोबस्त लावला. थोड्या वेळानंतर तो बंदोबस्त अचानक नाहीसा झाला. मग असं कळलं की महाशक्तीच्या वरून आदेश आल्यामुळे काही अधिकाऱ्यांनी पोलीस दलातल्याच त्यांना मदत केली आणि मग तिथला बंदोबस्त हटल्यावरती काही पोलीस अधिकारी तिथे असे आले की जे महाशक्तीलाच मदत करत होते आणि मग त्यांनी त्या मंत्र्याला घेऊन ते सुरतच्या रस्त्यावरती निघून गेले, त्याला तिथं सोडला सुरतच्या रस्त्यावर वगैरे. म्हणजे शिंदेंनी हे सगळं जवळून बघितलंय ना की काय काय केलं जाऊ शकतं, भाजप म्हणजे काय काय माहिती आहे त्यांची पण सगळे. भाजप काय काय करू शकतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांनी आपले नगरसेवक हे पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन ठेवलेत आणि त्यांचं ते प्रशिक्षण करतायत की काय काय होऊ शकतं तुमच्या बाबतीत, त्यामुळे तुम्ही काय सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं मुंबईचा जो काय आहे, मुंबईसाठी जर समजा महायुतीलाच महापौर बसवायचा असेल तर, पण आता त्यातून काही वेगळं असेल म्हणजे देवाच्या मनात काय आहे वगैरे अशा भावना सुद्धा व्यक्त होत आहेत, तर तसं काही असेल तर मग काही वेगळं घडवण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, तो नाकारता येत नाही. पण मला तरी आता असं काही वाटत नाही असं होईल. शिंदेंनी बऱ्यापैकी आपल्या हातामध्ये मुंबईचाही खेळ ठेवलेला आहे आणि ठाण्यामध्ये सुद्धा शिंदेंना पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे समजा मुंबईमध्ये काही हे करायचं असेल तर ठाण्यामधून सुद्धा ते नस दाबू शकतात भाजपची नोकरी. अर्थात संजय केळकर यांनी स्पष्ट म्हटलंय की आम्ही ठाण्यामध्ये विरोधी पक्षातही बसायला तयार आहोत. त्यामुळे हा सुद्धा एक काय म्हणजे त्याचा खेळी आहे किंवा या विधानाचाही काय अर्थ आहे, म्हणजे ते संकेत काय आहेत ते बघितले पाहिजेत की खरोखरच भाजप ठाण्यातल्या सत्तेवर पाणी सोडायला तयार आहे का, की म्हणजे ठाणे आणि मुंबई असा संपर्क राहिला म्हणजे ही जर कनेक्शन राहिलं तर शिंदेच्या हातात ते राहू शकतं की इथे भाजपला घ्यायचं बरोबर नाही घ्यायचं. तर त्यापूर्वी भाजपनेच जाहीर करायचं की आम्हाला इथे तुमची मदत नको. त्यामुळे कदाचित मुंबईमध्ये महापौर बसवणं कुणाच्या अन्य कोणाच्या मदतीने ते भाजपला सोपं होतंय का, हा सुद्धा एक मला असं वाटतं त्याच्यातला अँगल आहे किंवा एक कंगोरा आहे त्याच्यातला. ओके. पण सर म्हणजे लार्जर पिक्चर जर आपण बघायला गेलो तर याच्या आधी शिवसेना एकत्रित असताना त्यांचं आणि भाजपचं भांडण काय होतं, तर ते मोठा भाऊ आणि छोटा भाऊचं होतं. सत्तेतला वाटा आम्हाला समान द्या. इतक्या वर्षांची युती होती, ती युती सुद्धा तुटली नसती जर या गोष्टींचा सन्मान ठेवला गेला असता तर. मग आता मला हे कळत नाहीये की पुन्हा हाच गेम शिंदे आणि भाजपमध्ये सुरू झालेला आहे. म्हणजे हा बाग बकरी पॅटर्न आहे का, की म्हणजे एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे वाढू पण द्यायचं नाही, चारा तर घालायचा आहे, पण भीती पण सतत असली पाहिजे की आम्ही तुमच्या समोर आहोत आणि आम्हाला महाराष्ट्र काबीज करायचा आहे. हे पुन्हा शिंदेच्या बाबतीत घडणं याला काय म्हणायचं म्हणजे? नहीं नहीं प्रशांत, ऐसा है कि छोटा भाऊ मोठा भाऊ नहीं, ये सभी जायदाद का इकलौता वारिस इस जायदाद का इकलौता वारिस मैं ही हूँ. एक हा सुईची सुद्धा जमीन देणार नाही, हा हा अभाव आहे असं बहुतेक आहे. ते. आणि दुसरं असं आहे ना, स्वाभाविक आहे ना, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना जर समजा संपवायची किंवा ती कमी करायची तर ती कमी करताना शिंदेची वाढवण्यात काहीच मतलब नाही. एक लक्षात घ्या, आता सुद्धा मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर म्हणजे ठाकरेंची शक्ती कमी झाली आहे, पण शिवसेना हा डीएनए असलेले जे 3 पक्ष आहेत, हो, हो, हो. म्हणजे मग ते उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे म्हणजे राज ठाकरे आणि शिंदे यांची जर बेरीज केली तर ती 100 आहे.
आणि बरोबर. म्हणजे भाजप ज्याला आपण 89 बाळासाहेबांचा हा मतदार म्हणता येईल. बाळासाहेबांचा मतदार. बाळासाहेबांचा मतदार म्हणा किंवा शिवसेना हो. नावाचा डीएनए म्हणजे खरंय, खरंय. ते ते म्हणजे तो शिंदे आणि ठाकरे कोण नेतृत्व करतंय किंवा राज करतोय हा सोडून द्या. पण शिवसेना हा डीएनए ज्यांचा आहे त्या पक्षांची कडे 100 जागा आहेत. म्हणजे तशा अर्थाने बघितलं तर आजही 100 जागांवर हे पक्ष आहेत. म्हणजे आता ह्यांच्यामध्ये वाद आहेत, भांडण आहेत, एकमेकाला पाण्यात बघतात म्हणून. पण समजा उद्या या तिघांनी ठरवलं की आपण तिघांनी एकत्र यायचं, काँग्रेसला बरोबर घ्यायचं, MIM ला आता काही भाजप घेणार नाही, कारण ऑलरेडी बराच तमाशा झाला MIM ला घेऊन महाराष्ट्रभर. त्यामुळे जर समजा करायचं ठरवलं तर काय होऊ शकतं आज मुंबईमध्ये. पण अर्थात कसं आहे की ते म्हणजे काय म्हणजे काय काय म्हणजे सीबीआय सगळे आहेत. ती काहीतरी एक म्हण आहे की म्हणजे तू पण विधवा झालीस तरी चालेल असं अशी एक ती म्हण आहे. तशा पद्धतीने ह्या तिन्ही पक्षांमध्ये म्हटल्यापेक्षा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये त्या पद्धतीचं वैर आहे. त्यामुळे ते होणार नाही. पण समजा तसं पाहिलं तर या 100 जागा आहेत या तिन्ही पक्षांकडे मिळून आणि त्यांनी जर ठरवलं तर काही वेगळ्या गोष्टींनी पण घटना घडू शकतात. पण अर्थात ती म्हणजे रिमोट पॉसिबिलिटी आहे. उद्धव ठाकरे काही त्याला तयार होतील असं मला वाटत नाही. बरोबर. जयेश, मुळात ज्यावेळी भाजपला प्रदेशाध्यक्ष निवडायचा होता नवीन, त्यावेळी तो याच पट्ट्यातला असणं हा काही म्हणजे साधा योगायोग आहे का, की त्याच्या मागे ह्या सगळ्या गणितांचा विचार त्याच वेळी भाजपनं केलेला होता? आणि आम्ही जेव्हा ठाण्याच्या बाहेरचे लोक या सगळ्या गोष्टी ऐकतो, मुळात श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातलं वैर नेमकं आहे काय? म्हणजे ते कधीपासूनचं आहे आणि काय एवढ्या सगळ्या गोष्टी तिथं सगळ्या घडलेल्या आहेत? नाही, देवेंद्र फडणवीसांसाठी रवींद्र चव्हाण हे गो गेटर खूप आधीपासूनचे आहेत. म्हणजे ते काय अलीकडच्या काळात अचानक आहे असं काही नाही. 2015ची निवडणूक तुम्हाला साधारणपणे आठवत असेल. कल्याण डोंबिवली महापालिकेची एकनाथ शिंदेची अनेक जण गप्पा मारत होते आणि त्यांना कोणीतरी असं सांगितलं की भाजप अजिबात युती करणार नाही इथे आता. आणि 2014 नंतरचा काय अगदी 15चा लगेचचा काय म्हणजे असं काय खूप खूप मोदी बेव वगैरे अशी सतत वाहत होती वगैरे असं काही नाही. आणि वेगवेगळे भाजपाचे रंग पण दिसायचे होते. तर त्यांचा विश्वास बसेन असं कसं कल्याण डोंबिवलीत का असं भाजपा करेल आपल्यासोबत एवढा म्हणजे असा त्यांना थोडं त्याच्यात अंदाज येत होता. पण तरी मन मानत नसतं ना अनेकदा, तशी ती परिस्थिती होती. आणि रवींद्र चव्हाण जो त्यांचा काय रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेचे खूप निकटचे संबंध अनेक वर्ष राहिलेले आहेत. ते शिंदेच्या थोरल्या शिंदेच्या राजकारणाचा तो एक भाग आहे. ते तसे ते आव्हाडांशी पण जुळवून घ्यायचे. श्रीकांत शिंदेच्या एंट्री नंतर बरेचसे गणित बदलत गेले, हा भाग वेगळा. तर 2015 साली असं काही करतील देवेंद्र फडणवीस इथे येऊन युती तोडतील वगैरे याचा यावर विश्वास बसतच नव्हता ना. आणि तेव्हापासून ती निवडणूक कोणाच्या बयावर घेतली गेली? बयावर म्हणण्यापेक्षा संघ परिवार तिकडे आहे, तिकडे भाजपाची वाढती ताकद होती. गणपत गायकवाड नावाचा एक पूर्वेला आमदार मिळाला होता. पश्चिमेमध्ये त्यांची ताकद होतीच नरेंद्र पवारमुळे वगैरे वगैरे. हे सगळं ठीक आहे. पण तरी ना एक महापालिका निवडणुकीत एक सगळं मोबलाइज करावं लागतं ना. ते मोबलाइज करायची साम दाम दंड भेद वगैरे वगैरे सगळी जी आखणी करावी लागते तर ती रवींद्र चव्हाणांवरच सोपवली गेली होती ना. म्हणजे देवेंद्र फडणवीस शेवटच्या दिवशी शेवटच्या प्रचाराच्या आदल्या रात्री जेव्हा तिथे आले संध्याकाळी आणि त्यांनी जे काय ते वाक्य म्हटलं, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची, आम्हाला शिकवायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. तर ते शिकवायचं नाही म्हणजे कोणाच्या जोरावर शिकवायचं नाही. म्हणजे त्याला जे काय तो जो काय शिवसैनिकांना भिडणारा जो पॅटर्न लागतो ना तो चव्हाणांकडे होता. मग त्यांचे ते भांडूपचा पार्श्वभूमी, ती अनेक त्यांचे मित्र परिवार त्या सगळ्या भागामध्ये असलेला. तर मुद्दा एवढाच आहे की रवींद्र चव्हाण हे त्या देवेंद्र फडणवीसांसाठी पहिल्यापासून ब्लू आईड बॉय राहिलेले आहेत. आणि लक्षात घ्या, ठाणं आणि MMR हे ना नेहमीच महत्वाचा भाग आहे. कारण मुंबई नंतरचं अर्थकारण राज्यातलं, मुंबईला महत्व काय आहे तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी ना, महाराष्ट्राची राजधानी ना, आर्थिक राजधानी ना, अर्थकारण आहे ना. तर मुंबईच्या लगत असलेली ही जी सगळी शहरं आहेत जिकडे सध्याच्या घडीला काही लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. म्हणजे वाढवण बनवून इथे या भागात येऊ घातलेले आहे. नवी मुंबई विमानतळाची रुजवात झालेली, अटल सेतू असेल, मग ते मेट्रो प्रकल्प असतील, अनेक हायवेज असतील, समृद्धी इथूनच जातो, इथेच एक इंडस्ट्री. जिथे जिथे पैसे म्हणजे राजकारणात अर्थकारण जिकडे आहे तिकडे राजकारण आहे ना.
असं ज्याला वाटत नाही तरी त्याला राजकारण समजत नाही. सिंपल आहे. तर या सगळ्या भागातल्याच या चौथ्या तिसऱ्या मुंबईच्या लगत असलेल्या MMRच्या अर्थकारणावर पकड जर मिळवायची असेल तर आपल्याला कोणाला अंगावर घ्यावं लागणार, तर ते शिवसेनेला घ्यावं लागणार. कारण ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला खरं तर हे कम्प्लिटली आउट ऑफ बॉक्स झालेलं समीकरण आहे. कारण जिथे वर्षानुवर्ष 2014 पासून भाजपाचे जास्त आमदार निवडून येतात तो जिल्हा आता शिवसेनेचा बालेकिल्ला कसा, आता मुद्दाच आहे. तर अशा जिल्ह्यामध्ये, अशा MMR मध्ये, मुंबई पलीकडच्या अशा शहरांमध्ये आपल्याला जर इथल्या आर्थिक प्रकल्पांवर किंवा इथल्या आर्थिक मांडणीवर जर पकड मिळवायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा कोणाला अंगावर घ्यावा लागेल, तर ते शिवसेनेला घ्यावं लागेल. याची भाजपाला पूर्ण कल्पना आहे. उपयुक्तता म्हणून, राजकीय उपयुक्तता म्हणून ते एकनाथ शिंदेचा उपयोग, मी अगदी हा शब्द वापरणार नाही, पण उपयोग जिकडे तिकडे करून घेतील. मात्र पुढच्या काळात हा संपूर्ण पालघर जिल्हा असेल, हा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल, इथल्या विधानसभेच्या 24 जागा असतील आणि विधानसभेच्या 24 वगैरे जागांपेक्षा इथलं जे मजबूत अर्थकारण आहे, त्या अर्थकारणावर, मुंबईच्या पलीकडचं जे अर्थकारण आहे, त्या अर्थकारणावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न भाजपा सातत्याने करेल. आणि मग त्यामध्ये जे जे आडवे येतील, ते मित्र असतील, शत्रू असतील, त्यांना भाजपा आडवं करण्याचा किमान प्रयत्न करेल. मला शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा एक नेता अलीकडच्या काळात सांगत होते की रवींद्र चव्हाण हे आमच्या मित्र यादीतले सध्याचे शत्रू क्रमांक 1 आहेत. त्यामुळे मित्र यादीतले शत्रू क्रमांक 1 आहेत. तर त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा त्यांचा पुरेपूर वापर करेल या सगळ्या कामासाठी. बरोबर. चर्चेच्या शेवटाकडे संदीप सर, थोडंसं तुम्हाला मला हे विचारायचंय की आता जी परिस्थिती दिसतीये, म्हणजे MMRचा सगळा अर्थकारणाचा उल्लेख आता जयेशने केला, तर MMRच्या लढाईमध्ये आता कोण कुठे तुम्हाला दिसतंय आणि ज्या ठिकाणी आधी काही फुटप्रिंट्स नव्हते ती अशी कुठली कुठली ठिकाणं भाजपनं काबीज केल्याचं तुम्हाला दिसतंय आणि जोरदार मुसंडी मारलेली आहे? म्हणजे हा जो वेग आहे वाढीचा, तो किती मोठा दिसतोय तुम्हाला तिथं? नाही, प्रश्नच नाही. म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये भाजप, आणि जसं आता जयेश म्हणाल तसं विधानसभेला मोठ्या प्रमाणावर यश मिळवलेलंच आहे भाजपने. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आमदार भाजपचे आता जास्तच निवडून आलेले आहेत. मागच्याही वेळेला भाजपचे जास्त आले होते, दोन्ही वेळेला आहे. पण म्हणजे मी काय विचार करतो काही काही वेळेला की कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोक वेगळ्या पद्धतीने विचार करतात की शिवसेनेसारखा पक्ष आहे की जो पटकन हाकेला धावून येतात. शिवसैनिकांचं वैशिष्ट्य काय, शिवसैनिकांची ताकद काय, की समजा पटकन अँब्युलन्स हवी असेल तर शिवसैनिक ती घेऊन येतो. म्हणजे त्यामुळे राज्याची सत्ता एक वेळ समजा आपण भाजपकडे सोपवू, पण धावून येणारा कोण आहे आपल्या आखेला, त्याला स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे आपलं उद्या गटार तुंबलं आणि व्हायला लागलं आणि असह्य झाली दुर्गंधी, तर आपण कुठे जायचं, तर शिवसेनेच्या शाखेत जायचं. तिथे कुणी ना कुणीतरी बसलेलं असतं, ताबडतोब फोन करतो. ही जी काही शिवसेनेची रचना होती आणि त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना मोठी झाली किंवा त्यांच्या ताब्यात ती देण्याकडे एक कल असू शकतो, हा भाग असू शकतो. पण अर्थात जसं जयेश म्हणाल ते बरोबर आहे की आमदारांचा विचार केला, राज्याच्या सत्तेचा विचार केला, तर भाजपने हातपाय पसरलेले आहेत आणि भाजप आता खूप मोठ्या प्रमाणावरती आक्रमकही झालेली आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, पर्याय हाच आहे की तुम्ही लहान भाऊ होऊन राहायला तयार आहात का? म्हणजे जर समजा या पक्षांनी असं सांगितलं की तुम्ही जे तुकडे आमच्या समोर फेकाल ते घेऊन आम्ही राहायला तयार आहोत. म्हणजे जसं एकेकाळी जे व्यंगचित्र RK लक्ष्मण यांचं गाजलेलं आहे की बाळासाहेबांकडे प्रमोद महाजन गेले आहेत आणि ते खुर्चीवर पाय ठेवून असे बसलेले आहेत समोर आणि प्लीज हॅव अ सीट, म्हणजे खाली बसा. तर आता तुम्ही खाली बसा. तर ही असं करण्याची, म्हणजे तिथे उलट आहे नेमकं. म्हणजे आता त्या खुर्चीवरती कदाचित भाजपचे अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत आणि समोर तिथे शिंदे म्हणा, ठाकरे म्हणा, कोणी उभे आहेत आणि ते चांगला सांगतात प्लीज हॅव अ सीट. तर त्याला जर तुम्ही तयार असाल, म्हणजे आम्ही ती मानहानी पत्करून आमच्या पक्षाच्या विचारधारेच्या वाढीसाठी आम्ही इतके वर्ष तो संघर्ष सहन केला, आम्ही ते सगळं गिळलं आणि आम्ही आता इथे आलेलो आहोत की आता आम्ही त्या खुर्चीवर बसणार आहोत आणि तुम्हाला आम्ही आता डिक्टेट करणार आहोत. हे स्वीकारार्ह असेल तर आमच्या बरोबर तुमची मैत्री होऊ शकेल. म्हणजे आम्हाला वाटलं की अमुक ठिकाणी युती करायची तर करू, आम्हाला नाही वाटलं तर नाही करणार. आम्हाला वाटलं तुमच्या हातावरती 40च जागा द्यायच्या, 30च द्यायच्या, 20च द्यायच्या, त्या जर तुम्ही स्वीकारायला तयार असाल तर यापुढे तुम्ही आमचे मित्रपक्ष राहाल, नाही तर तुमचा आणि आमचा संघर्ष अटळ आहे.
हा बरोबर. किंवा केवळ एक सिंगल लाईनचा हा मेसेज आहे, मला असं वाटतं भाजपचा. खरंय. जयेश, जाता जाता थिंग्स टू वॉच काय आहे नेमकं, की जे आता आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे या दोघांच्या लढाईमध्ये असं वाटतं, शिंदे आणि भाजप? नाही, मला असं वाटतं की मी अगदी स्थानिक पातळीवर बनणार नाही, कारण कल्याण डोंबिवलीत वगैरे काय होतं हे याकडे खूपच लक्ष राहील पुढच्या काळात. पण या पलीकडे मला असं प्रशांत पहिल्या दिवसापासून असं वाटतंय की भाजप म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासाठी पुढचा सगळा काळ, पुढचे 3 वर्ष प्रामुख्याने हे फार सोपे राहणार नाहीत. असाच मला एकंदर अंदाज दिसतोय. त्यांनी ज्या पद्धतीने नवी मुंबईत युती तोडली, ज्या पद्धतीने ते मीरा भाईंदरमध्ये वागले, कल्याण डोंबिवलीतही ते त्यांना सहजासहजी केकवॉक द्यायच्या मनस्थितीत नाहीत. अंबरनाथची इवलीशी नगरपालिका आहे ना राज्याच्या दृष्टीने, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये ते झुंजायला लावतायत शिंदेना, पदोपदी झुंजायला लावतायत एका इवल्याशा नगरपालिकेसाठी. तर मला असं वाटतं की भाजपा सहज वाट काही देणार नाही. आणि मगाशी संदीप सर जे म्हणाले ना, तोच महत्वाचा धागा मला असं वाटतं की स्थानिक पातळीवर गटर वॉटर मीटरसाठी शिवसेना हवी, शाखांमधल्या जाळ्यांसाठी शिवसेना हवी, असं जे चित्र होतं ना, 4 प्रभाग करून हेच चित्र मोडीत काढायचंय भाजपाला स्थानिक पातळीवर ती निवडणूकच घेऊन जायची नाही, ती मोठ्या स्केलवर सतत ठेवायची आहे. त्यांचा प्रयत्नच तो दिसतोय. जर मोठ्या स्केलवर आमची गरज लागते तर मग प्रादेशिक पक्षांची, शाखांची तुम्हाला गरजच काय? अशा पद्धतीची ही रचना आहे. मला असं वाटतं उद्धव ठाकरेंसोबत आणि देशभरातल्या इतर सगळ्या मित्रपक्षांसोबत जे काही झालं याचा अंदाज पुरेपूर शिंदे यांना असेल. तेवढे ते मुरब्बी आहेत, तेवढे ते धूर्त देखील आहेत. त्यामुळे पुढचा काय कसा व्यतीत करायचा या मित्रासोबत याचा विचार काहीतरी त्यांनी मनाशी बांधून ठेवला असेल. अदरवाईज मित्र यादीतल्या अशा शत्रूंसोबत त्यांचा सामना नित्याचा असेल. बरोबर. आणि प्रादेशिक पक्षांना भाजप म्हणजे एखाद्याचं बोट धरून आधी शिरकाव करायचा आणि नंतर त्यांनाच कसं संपवतं याचा एक देशभरातला इतिहास आहे. मला वाटतं तो पुन्हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो. पण त्याच लेवलला सध्या हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला चाललेलं दिसतंय. शिंदे आणि अजितदादा या दोघांच्याही बाबतीत याच सेम पॅटर्न सगळ्या घडामोडी होत आहेत आणि म्हणून या सगळ्यातले अंतरप्रवाह जे आहेत ते समजून घेण्यासाठी आपण ही चर्चा केली. तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. अतिशय बारीक कंगोरे तुमच्यामुळं प्रेक्षकांना देखील समजले. तुर्तास आपण इथेच थांबूयात. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? तुमचेही काही प्रश्न असतील, सूचना असतील, कमेंट्स असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.